खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिवसेना जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा कृषी अधिकारी यांना धुळे जिल्ह्यात खत साठा वितरणातील अनियमितता, काळा बाजार, लिंकिंग प्रथा व खरीप हंगामातील वैज्ञानिक बाबत घेराव घालून निवेदन देऊन चर्चा। धुळे जिल्ह्यातील खत साठा वितरणातील अनियमितता, काळा बाजार, लिंकिंग प्रथा व खरीप हंगामातील वैज्ञानिक नियोजनाबाबत आज दिनांक 4 मे 2026 रोजी सोमवारी सकाळी 12 वाजता धुळे कृषी अधिकारी यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे हे निवेदन देण्यासाठी गेले असता धुळे कृषी अधीक्षक उपस्थित नसल्याचे त्यांचे सहकारी चौधरी यांना निवेदन देऊन चर्चा केली। धुळे जिल्ह्यातील खत व्यवस्थेतील अनागोंदी थांबवा, शेतकऱ्यांना न्याय द्या। धुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम तोंडावर असताना खत उपलब्धतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। शेती हीच मुख्य उपजीविका असल्यामुळे जिल्ह्यात खताचा पुरवठा, साठा, व्यवस्थापन आणि वितरण प्रणाली यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व पारदर्शकता निर्माण झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येते। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत ठोस व तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या तक्रारी चिंताजनक आहेत। खत उपलब्ध असूनही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या घटना समोर येतात। काही ठिकाणी शेतकऱ्यांना खतासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे, तर काही विक्रेते जादा दर आकारून सर्रास लूट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। याहून गंभीर बाब म्हणजे खत खरेदी करताना शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके किंवा इतर कृषी साहित्य जबरदस्तीने घ्यावे लागत असल्याची लिंकिंग प्रथा अजूनही सुरू आहे। ही बाब केवळ बेकायदेशीरच नाही तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर आघात करणारी आहे। सर्वात मोठी समस्या म्हणजे पारदर्शकतेचा अभाव। जिल्ह्यात नेमका किती खत साठा उपलब्ध आहे, तो कोणत्या दुकानात आहे, वितरण कसं होत आहे याबाबत कोणती स्पष्ट व अधिकृत माहिती शेतकऱ्यांना मिळत नाहीये। परिणामी अफवा, गोंधळ आणि असंतोष वाढत असून काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळा बाजाराला खत पाणी घातलं जातंय। या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना शाणाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला की शेतकऱ्यांना अडचणीत टाकून कोणाच्या हितसंबंधांचं रक्षण केलं जातंय। त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की खत वितरणातील गोंधळ आणि शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र जन आंदोलन उभं करण्यात येईल। सोनवणे यांनी काहीच ठोस आणि परिणामकारक उपाययोजना सुचवल्या आहेत। जिल्ह्यातील सर्व खत साठ्याची दररोज अद्ययावत माहिती सार्वजनिक करणे, प्रत्येक गावातील कृषी सेवा केंद्रानुसार उपलब्ध साठा PDF स्वरूपात व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देणे, काळा बाजार व जादा दर आकारण्यावर विशेष पथकाद्वारे कठोर कारवाई करणे आणि लिंकिंग प्रथा पूर्णपणे बंद करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या। तसेच खरीप हंगामासाठी पीकनिहाय व क्षेत्रनिहाय वैज्ञानिक नियोजन करून वेळेवर खत पुरवठा सुनिश्चित करण्यावरही त्यांनी भर दिलाय। याशिवाय शेतकऱ्यांसाठी सुलभ तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आणि प्रत्येक तक्रारीवर निश्चित कालमर्यादेपर्यंत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्काळजीपणा अथवा संगनमत आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आजची परिस्थिती केवळ खत पुरवठ्याचा प्रश्न नाही तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याशी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी निगडीत आहे। योग्य वेळी योग्य खत मिळालं नाही तर पिकांचं नुकसान होईल आणि त्याचा थेट परिणाम उत्पादन व शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे। त्यामुळे हा प्रश्न तातडीनं सोडवणं अत्यावश्यक आहे। शेवटी शाणाभाऊ सोनवणे यांनी आपल्या प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष उभारण्यास भाग पाडलंय। त्यांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील आणि जर आपल्याकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही, शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एक टीम तयार करून साठवून ठेवलेला खत पुरवठा व खत विक्री करणाऱ्या शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, तेव्हा आपल्याला देखील वेटीस धरलं जाईल याची दखल घ्यावी अशा शब्दात शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले। तसेच धुळे जिल्ह्यातील खत व्यवस्थेतील ही अनागोंदी थांबवून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि शेतकरी हिताचे धोरण राबवणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तातडीची, ठोस व परिणामकारक कारवाई होणं अत्यावश्यक आहे असं देखील सोनवणे यांनी सांगितलंय। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत, आदार बोरसे, नागराज साळुंखे, कृष्णा कोळी, रघुनाथ कोळी, भाईदास बोरसे, जितेंद्र महाजन, भगवान साळुंखे, बाबूलाल साळुंखेसह अनेक शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। आज आम्ही कृषी अधीक्षक धुळे जिल्ह्याचे यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी
आलो होतो. आमचं म्हणणं असे, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे, तक्रारी येत आहे की या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणी निवेदन द्यायला किंवा आंदोलन करायला तयार आहे किंवा नाही बुवा. कारण युरिया नंतर DAP या खतांचं जाणून बुजून काही विक्रेते म्हणजे तुटवडा निर्माण करताय. माल शिल्लक असताना सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही आणि देत आहे तर चढ्या भावाने देत आहे. आणि अजून तिसरा प्रकार, जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बच्च, लहान पिशवी, दुसरी बाटली, इतर साहित्य तुम्हाला खरेदी करावं लागेल बा, तर युरियाचं खत मिळेल किंवा DAPचं खत मिळेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अटी घातल्या जात आहे आणि या अटी परस्पर दुकानदार घालताय. म्हणजे याचा अर्थ आम्ही असा काढलेला आहे की बुवा या कार्यालयाचं दुकानदारांचं काही साठलोटा आहे का बुवा, आणि ते जाब विचारण्यासाठी आम्ही आलो. परंतु ते अधीक्षक आज उपलब्ध नाही, त्यांचे असिस्टंट या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. आणि मी गंभीर इशारा देतो या कार्यालयाला की जर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर आम्ही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं, अधीक्षकांचं आम्ही बरं करणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. कारण म्हणजे चढ्या भावाने विक्री करणं, नंतर जो खताचा माल आहे तो साठवून ठेवणं, जाणून बुजून खत उपलब्ध नाही असं शेतकऱ्यांना सांगणं. मग आमची मागणी आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांच्या, आणि त्या ग्रुपवरती त्या गावनिहाय त्या कृषी सहाय्यकाने माहिती द्यायची की बुवा या तालुक्यामध्ये एवढा या दुकानावरती एवढा साठा उपलब्ध आहे. अशी जर पारदर्शकता निर्माण केली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल.